माझे नाव पुष्पा कैलास ठाकरे। मी 91 वॉर्डमध्ये निलेशदादा शिंदे यांच्या वॉर्डमध्ये ह्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेत ह्या महिलांची आम्ही आनंद व्यक्त करत असताना, जल्लोष व्यक्त करत असताना मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि आदिती तटकरे या सर्वांचे आभार मानते की सर्वसामान्य तळागाळातील महिलांना 1,500ची जी देणगी दिलेली आहे एक लाडकी बहीण म्हणून, तर सर्वसामान्य महिलांपर्यंत ते बरेचसे पोचलेली आहे योजना आणि जे काही राहिलेले आहेत त्या तुटतुटी दुरुस्त करून आणि इतर महिलांपर्यंतही जास्तीत जास्त रक्कम कशी पोचेल, आमचे मुख्यमंत्री जे आहेत ते सर्वांना देणारे आहेत। एकनाथजी शिंदे साहेबांनी आजपर्यंत जे कार्य केलं आहे ते दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आणि ही योजना चालू राहण्यासाठी सर्व महिला भगिनींनी आशीर्वाद द्यावे त्यांना की अशीच योजना चालू राहील। मुख्यमंत्री हे खरंच काम करणारे आणि तळागाळात पोचणारे आहेत, तर सर्वांच्या वतीने मी आणि माझ्या स्वतःच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानते की असंच सहकार्य महिलांना करा। माझे नाव सारिका अशोक खैरे। मी वार्ड क्रमांक 91 निलेशदादांच्या ऑफिसमध्ये फॉर्म भरला होता। माननीय माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे आणि निलेशदादा शिंदे मी या दोघांचे आभारी आहे। लाडकी बहीण ही योजना चालू केल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। ह्या योजनेतून बऱ्याच महिलांना याचा फायदा झाला आहे आणि जवळजवळ 70% महिलांना याचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत। यापुढेही अशीच चालू राहील आणि ज्यांचे काही फॉर्म भरले नाही त्यांनी पण कंटिन्यू करा आणि ह्या योजनेचा लाभ घ्या। मी मुख्यमंत्री साहेबांचे आणि निलेशदादा या दोघांचे खूप आभारी आहे। माझं नाव अर्चना मलिक आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माझी बहीण लाडकी योजना सुरू केल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे आणि मला पैसे बी आले आहेत आणि ही योजना अशीच चालू राहावी असे मला वाटते, सगळ्यांनाच वाटते। महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून अनेक प्रभागातील महिलांना, या कल्याण पूर्वेतील आणि या महाराष्ट्रातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। मला वाटतं ही रक्षाबंधनाच्या ह्या मुहूर्तावर गेले 15 ऑगस्टपासून तर 19 तारखेपर्यंत अनेक अशा महिलांना त्यांच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये जमा झालेले, 2 महिन्यात जमा झालेले आहेत। चांगली अशी कल्याणकारी योजना आहेत। महिलांना सक्षमी करण्यासाठी ह्या शासनाने, माननीय मुख्यमंत्र्यांनी जी ही महिलांसाठी केलेली योजना निश्चितपणे या महिलांना त्यांच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये हातभार लागणार आहे। त्यामुळे आणि ह्या 2 महिन्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्यामुळे सगळ्या महिला वर्गामध्ये, महिला भगिनींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। येणाऱ्या काळामध्ये ही योजना अशीच चालू राहावी। माननीय मुख्यमंत्री म्हणजे सर्वसाधारण लोकांची काळजी घेणारे मुख्यमंत्री आहेत। आज तुम्ही बघितलं असेल, कोविड काळ असेल किंवा अनेक अशा ज्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री स्वतः जाऊन एखाद्या सामान्य लोकांसारखं ते एका कार्यकर्त्यासारखे तळमळीने लोकांची मदत करतात। मला वाटतं ह्या आमच्या सगळ्या भगिनीचे ते लाडके बंधू आज महाराष्ट्रामध्ये काय संबंध देशामध्ये त्यांचे नाव त्यांचं झालेलं आहे आणि जे बोलतात ते करतात ही त्यांची जी ख्याती आहे ह्याच्यामुळे त्यांच्या ह्या कृतीमुळे दिसून आलं। त्यामुळे मी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं शतशः आभार या ठिकाणी व्यक्त करतो। त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस तसेच आदित्यताई तटकरे यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो। ही योजना अशीच चालू राहावी। ह्याचप्रमाणे ज्या दुसऱ्या योजना आहेत, जसं युवा वर्गांसाठी ज्या योजना आहेत त्या देखील हळूहळू कार्यान्वित होतील आणि बाकीच्या ज्या शेतकऱ्यांसाठी आहेत किंवा जे वयोवृद्धांना जी सहलीला नेणारी जी योजना आहेत ह्या देखील कार्यान्वित होतील असं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। मी पुन्हा एकदा या सर्व महिला वर्गांच्या वतीने माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे शतशः आभार व्यक्त करतो।